वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस, जरी पोट फुल झालं असलं तरी आम्ही दुसरे डिशेस खाण्यासाठी देखील जाणार आहोत, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. फूडींचा कुठलाही एक धर्म नसतो. फूडी म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त फूड हवं असतं, त्यांना खायला पाहिजे असतं. त्यामुळे मोहम्मद अली रोडला तुम्हाला सगळ्या धर्माची लोकं मिळणार आणि ते सगळे फूडी असतात. त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांना व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतात. आणि रमजानमध्ये इथे एक वेगळीच प्रकारची एक रोषणाई असते आणि त्यामुळे सगळेच इथं एकमेकांना सामावून घेतात आणि एकमेकांना सपोर्ट करून सगळ्यांना इथं बघितलं तर फिमेल्सलाही सगळे वे करून देतात. त्यामुळे कुठेही तुम्हाला काही असं गर्दी असं भयाचं असं वातावरण कधी कुठेही दिसणार नाही. आणि इथे खूप अशी शॉपिंग यावेळी केली जाते. त्यामुळे आता 2 दिवसानंतरच ईद आहे आणि स्लोली इथं खूप जास्त शॉपिंगही खूप होणार आहे. त्यामुळे इथं आलं तर मला माझा जो सगळ्यात फेवरेट आहे तो बैदा रोटी आहे. नंतर खिमा पाव, जनरली खिमा पाव सकाळी मुस्लिम लोक जास्त खातात सैरीच्या वेळी आणि संध्याकाळी इथं कटलेट, रेशमी कबाब, सीख पराठा अशी डिशेस खूप विकली जातात. आणि मस्जिदमध्येही इफ्तारीचं आयोजन केलं जातं. तिथं कोणी येऊ शकतं आणि तिकडे रोजा इफ्तार करू शकतं आणि तिथेही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळं काही खायला मिळतं, पाणी सगळं मिळतं.